आपण या ना अनिकाते देखोनी होय देखते वस्तू आयशया पुरते नव्हे अंगे। आता रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजनवत्सल अकारण करुणावल वरुणालय परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अनुभवामृत नावाचा ज्ञानोबरायांनी ह्या अध्यात्मसृष्टीतील एक अपूर्व अशा प्रकारच्या ज्या ग्रंथाची निर्मिती केली त्या ग्रंथाचं नित्यानंदैक्य दीपिका नावाच्या श्री शिवकल्याण स्वामीकृत टीका त्या टीकेच्या आधाराने आपण यथाशक्ती यथामती ज्ञानोबरायांची गुरुआज्ञेवरून आलेली प्रातिभ अनुभूतीचं कथन करणारा जो ग्रंथ त्या ग्रंथाचं चिंतन आत्तापर्यंत आपण श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण शिवशक्ती समावेशन सद्गुरु वंदना वाचारुण परिहार ज्ञान अभेद कथन आणि सच्चिदानंद पदत्रय विवरण शब्दखंडन या 6 प्रकरणापर्यंत केल्यानंतर आता जे 7वं प्रकरण आहे अज्ञान खंडन, त्या अज्ञानाची असिद्धी कशी आहे याविषयी माऊली अनेक अंगाने या अज्ञानाचा समाचार घेतात। म्हणजे अज्ञानाची असिद्धी आहे आपल्या अंतःकरणामध्ये ज्या ज्या कारणाने आपल्याला अज्ञान आहे असं वाटेल त्या प्रत्येक कारणाचा किंवा हेतूचा माऊली निराश करतात। त्यामध्ये शेवटी सकाळी त्यांनी सांगितलं म्हणून अज्ञानाक्षरे नमस्व आता निदसुरे परी आण एक स्फुरे ये विषयी। असं आहे की हे अज्ञान नावाची जी अक्षर आहे ती निदसुरे म्हणजे झोपलेल्या माणसाची जणू काही बडबड आहे, तिला काहीच अर्थ नसतो। त्याप्रमाणे अज्ञान नावाचा पदार्थ नसताना, तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नसताना किंवा स्वतंत्र नसताना, अज्ञानाच्या आश्रयावर नसताना, आपलं आत्म्याच्या आश्रयावर नसताना किंवा आत्म्याला विषय करीत नसताना, कार्यकारण रूपाने तो कोणाचं कार्य नसताना, कोणाचं कारण नसताना, तो कोणाला कारण होण्याचं त्याच्या ठिकाणी कार्यकारणामध्ये अभेद किंवा कार्यकारणामध्ये भेद मानूनही त्या अज्ञान पदार्थाची सिद्धी होत नसताना, ते कोणत्याही प्रमाणाने सिद्ध होत नसताना तरीसुद्धा लोक अज्ञान मानतात। तर हे अज्ञान एक बडबड गीत आहे किंवा झोपलेल्या मनुष्याने बरळलेलं हे अशा प्रकारच्या अक्षर आहेत असं एवढं सांगितलं। अर्थात असं वाटतं की आता अज्ञानाची सिद्धी नाही, तरी पण हा जो पूर्वपक्ष आहे तरी तो म्हणतो काही झालं तरी अज्ञानाची सिद्धी झालीच पाहिजे। म्हणून तो म्हणतो की 85व्या उत्तरार्धात म्हणतो परी आण एकच पुरे ये विषयी। ह्या अज्ञानाविषयी मला अजून मला स्फुरण होत आहे, म्हणजे मला एक सुचत आहे की अशा प्रकारची जर युक्ती सांगितली तर त्या युक्तीने अज्ञानाची सिद्धी होईल। आता मी जी युक्ती सांगणार आहे त्या युक्तीवरून या ठिकाणी अज्ञान आहे, अज्ञानाचं अस्तित्व कार्यानुमेय अज्ञान मानलंच पाहिजे असं तुम्ही देखील सिद्धांती देखील म्हणाल। इतक्या आत्मविश्वासाने हा पूर्वपक्ष करतो। त्या पूर्वपक्षाचा अनुवाद किंवा अभिप्रेत्य या ठिकाणी माऊली करतात। तो सुरुवात अशी करतो जणू काही वेदांताचंच जे काही सिद्धांत आहे तेच सिद्धांत आपल्याला सांगत आहे, परंतु त्याच्या मनामध्ये त्याला आपण म्हणतो की जिव्हे तिष्ठ काय मधुतिष्ठती जिव्हाग्रे हृदये तो हलाहलम। आपल्या बोलण्यामध्ये त्याच्या मधु आहे असं वाटतं, पण हृदयामध्ये मात्र विष आहे, म्हणजे विष त्याच्यामध्ये अज्ञानाची सिद्धी करायची आहे अशा प्रकारची धारणा धरून तो आता बोलायला सुरुवात करतो ह्या 86व्या ओळीपासून। त्या ओळीमध्ये तो म्हणतो आपण या ना अनिकाते देखोनी होय देखते वस्तू ऐशिया पुरते नव्हेचे अंगे। आपनया ना अनिकात आपनया देखो ना देखोनी अनिकाते ना देखोनी देखते होय ऐशिया पुरते अंगे वस्तू नव्हेची। या ठिकाणी सांगतात की ही जी आत्मवस्तू आहे ती कशी आहे
तर सिद्धांताच्या दृष्टीनेच मान्य करतात. पहिल्यांदा सिद्धांती काय म्हणतो की आत्मवस्तू जी आहे ना ती वस्तू आपण या न देखोनी स्वतःला जाणते का, स्वतः स्वतःला, आणि का ते ना देखोनी, अनिकालाही पाहत नाही, त्यामुळं देखते होय, परंतु आपल्याला पाहत नाही किंवा दुसऱ्यालाही पाहत नसून ती वस्तू देखते होय आयशा प्रती अंगी नव्हती, ती आपल्याला पाहिल किंवा दुसऱ्याला पाहिल अशा प्रकारच्या पुरते अंगी म्हणजे आपल्या स्वाभाविक अंगाने म्हणजे ती अंगाने म्हणजे स्वाभाविकपणे ती अशा रीतीची पुरते म्हणजे ह्या तिच्या ठिकाणी दुसऱ्याचं द्रष्टृत्व किंवा स्वतःचं द्रष्टृत्व करील म्हणजे दुसऱ्याचा द्रष्टा होईल किंवा स्वतःचं दर्शन घेईल, स्वतःचा स्वतःला विषय करील किंवा इतरांना विषय करील, अशा प्रकारची अंगे पुरते नव्हेची अशी त्या वस्तूच्या ठिकाणी पूर्णता किंवा योग्यता त्या ठिकाणी नाही. म्हणजे ही जी वस्तू आहे ती दृश्य आणि द्रष्टृभाव यांच्या अतीत आहे. म्हणजे जर मनुष्याला तिला द्रष्टृत्व कधी येईल, जर समोर दृश्य असलं तर द्रष्टृत्व तिच्या ठिकाणी येईल, पण समोर जर द्रष्टृत्वच नसेल, आपलं दृश्यच नसेल, तर त्याच्या सापेक्ष तिच्या ठिकाणी द्रष्टृत्व भाव येत नाही. पुन्हा ती स्वतःलाही विषय होत नाही आणि ती इतकी निरतिशय व्यापक आहे की तिच्या पुढं दुसरं दृश्य कोणतं सिद्ध होत नाही. की आत्तापर्यंत तुमच्या सिद्धांत पक्षातच ठरलं की या ठिकाणी जी दृश्य वस्तू आहे, आपला आत्मवस्तू आहे, ती कधी दृष्ट भावाला येत नाही. अर्थात ती वस्तू दृश्य आणि द्रष्टा या भावांच्या अतीत आहे. अशा प्रकारची ती नित्य स्वतःसिद्ध आणि स्वयंप्रकाश वस्तू आहे. अशीच आत्मवस्तू वेदाने देखील प्रतिपादन केलेली आहे. याच्याविषयी काही नाही. बरं ती का होत नाही, ती दृश्य भावाला का होत नाही? दृश्य असेल तर तिच्या ठिकाणी द्रष्टोभाव येईल. दृश्य तर तुमच्या दृष्टीनं त्रैकालिक अत्यंत अवरूप आहे, मग तिच्या ठिकाणी दृष्टृत्व कुठे? तिचं स्वरूप तुम्ही सांगताना काय म्हणतात? ती वस्तू तत्वतः दृङ्मात्र आहे असं सांगतात. दृश्य आणि द्रष्टा या भावाच्या अतीत ती वस्तू आहे असंच तुम्ही निरूपण करताना असं सांगतात. आता यावर टीका आहे. दुसरी वस्तू आहे पुन्हा तरी दुसरी ओवी, तरी ते आपण या पुढे दृश्य पगळे एवढे आपण करी पुढे द्रष्टेपणे. आणि तरी म्हणतात तरी ते आपण या पुढे, तरीसुद्धा आपल्या समोर दृश्य पगळे एवढे. मूळ वस्तू कशी आहे? दृश्य आणि द्रष्टा ह्या भावाच्या अतीत आहे. असं जरी असलं तरी आपल्याला हे सगळं धडधडीत जग दिसतं की नाही. म्हणून हे सगळे दृश्य पगळे आपल्यापुढं सर्वांना अनुभूती काय आहे? अनुभूतीचा आपलाप करता येत नाही. शास्त्र सांगतं किंवा तुम्ही अनुमान प्रमाणाने सर्वांचं खंडन करून तर्काने देखील ही वस्तू दृङ्मात्र आहे, स्वयंप्रकाश आहे, ही केवळ एकच आहे आणि त्या एकमेवाद्वितीय ब्रह्मनेह नानास्ति किंचन असं श्रुती प्रमाणाच्या युक्तीच्या आधाराने आणि तुमची अनुभूती पण आहे. असं जरी तुम्ही सिद्ध केलेलं असलं तरीसुद्धा हे आपणया पुढे एवढे दृश्य पगळे, आपल्या सर्वांच्या पुढं ह्या सगळ्या दृश्य पगळलेलं आहे म्हणजे विस्तारलेलं आहे. सगळ्यांना ह्या दृश्याचा प्रत्यय येत आहे, प्रतीती येत आहे. सगळं दृश्य धडधडीत आपल्याला दिसत आहे. दृश्य म्हणजे कोणतं? आपल्याला इंद्रियांना गोचर होणारं हे सगळं विश्व धडधडीत दिसत आहे. किंवा दुसरं एक दृश्यत्वाचं लक्षण केलं त्यांनी की जे चिद्भाष्यत्वम दृश्यत्वम, चैतन्याने ज्यांचा प्रकाश केला जातो असं सगळं दृश्य, पण चैतन्य स्वरूपात तर ते नाही असं तुम्ही म्हणता आणि दृश्य तर धडधडीत दिसतं. याचाच अर्थ काय आहे? ह्या चैतन्याचा परिणाम नाही, कारण चैतन्य असंग निर्विकार आहे. मग हा जो परिणाम आहे तर ह्या परिणाम रूप दिसणारं जे दृश्य आहे ते कोणाचा परिणाम आहे? अर्थात अज्ञानाचा परिणाम आहे. म्हणजे तुम्हाला अज्ञान मानलं पाहिजे. आता तो म्हणतो की मला एक स्फुरण झाले की अज्ञानाची सिद्धी याच्यावरून करावीच लागते. हे दृश्य म्हणजे तर कोणाचा परिणाम नाही? चैतन्याचा परिणाम नाही, आत्मचैतन्याचा परिणाम नाही. अर्थात हा परिणाम तर कोणाचा तरी आहे. ह्या दृश्याला कारण तर कोणीतरी असलंच पाहिजे आणि ते कारण दुसरं कोण आहे? हे दृश्य जे आहे ह्या दृश्याला कारण अज्ञान आहे असंच आम्हाला म्हणजे तुम्हाला मानावं लागेल असं तो म्हणतो.
तरी ते आपण पया पुढे दृश्य पगळे एवढे आपण करी पुढे द्रष्टेपणे. आणि त्या ठिकाणी तो दृश्यत्व हा जो विकार झालेला आहे त्या दृष्ट्याला तो आपण करी द्रष्टेपणे, त्याचा द्रष्टा हा आत्मा आहे असं म्हणता येईल का? आपण करी पुढे दृष्टेपणे, द्रष्टेपणे आपण पुढे करी. आत्मा त्याचं साक्षात प्रकाशन करतोय काय? नाही. कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या ठिकाणी दृश्य द्रष्टा भावच नाही आणि दृश्य तर आपल्याला दिसतं. मग ह्याचं द्रष्टेपण याला कारण, बरोबर ना, याचं कारण रूपाने द्रष्टेपण तर जे आहे ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी किंवा आत्मचैतन्याच्या ठिकाणी असं म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. अर्थात या दृश्याचं कारण कोण आहे? अज्ञानच आहे असं तुम्हाला मानलं पाहिजे असं तो म्हणतो. आता याच्यावरची टीका इथं हे करावं लागेल ना, आक्षेपार्थ. आपण करी द्रष्टेपणे आपण करी, द्रष्टेपणाने ते आपण करतोय का? कारण द्रष्टा दृश्य भाव तर त्याच्या ठिकाणी नाहीच आहे. आणि हे तुमचं काही सिद्धांताचं मत म्हणण्यापेक्षा सिद्धांताचा काय हा सिद्धांतच आहे. आता नाना वस्तूची देखणी खुन ते आपणाशी न देखे जाण, मा दुजयाची कोण वार्ता येथे. हां हा जो पूर्व पक्ष आहे त्या पूर्व पक्षाला आत्तापर्यंत त्याने अज्ञान सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी माऊलींनी प्रत्येक ठिकाणी अज्ञानाचं खंडन केलं. खंडन म्हणजे असं केलं की अज्ञानाची असिद्धी केली. तेव्हा त्याच्याजवळ आता आपल्याला वाटतं की त्याचा सगळे उपाय थकले, पण तो म्हणतो अजूनही मला एक तर्काने मी सिद्ध करू शकतो की अज्ञान आहे. ते अज्ञान आहे याच्यासाठी तो पूर्वपक्ष चांगलं लगेच बोला हा असं ज्याला वाटेल ते. तर त्यावेळेला तो काय म्हणतो की आत्तापर्यंत हे सिद्धांती तुमचं जे म्हणणं आहे ते अगदीच योग्य आहे. कोणतं योग्य आहे? आपण याते अनिकाते न देखोनी देखते होय, देखते वस्तू अंगे पुरते नव्हे. तर जे काय आहे आपल्यालाही पाहत नाही, आपण या ना देखोनी आणि अनिकाते न देखोनी देखणे होय. म्हणजे ते आपल्यालाही पाहत नाही, दुसऱ्यालाही पाहत नाही आणि ती देखते होय म्हणजे केवळ दृंग मात्र अशा स्वरूपाची जी वस्तू आहे ती वस्तू देखते पुरते अंगे नव्हे. ती जी वस्तू आहे म्हणजे तुमची कोणती आत्मवस्तू आहे ती देखते पुरते म्हणजे तिच्या ठिकाणी आपलं काय द्रष्टा आणि दृश्य भाव यावा अशी योग्यता त्या वस्तूच्या अंगी नाही. म्हणजे तो जो दृंगमात्र असणारा तुमचा जो आत्मा आहे तो वस्तुतः कधी कोणाचा द्रष्टाही होत नाही आणि कधी दृश्यही होत नाही. कारण दृश्य देखते होय या पुरते अंगे नव्हे, स्वाभाविकपणेच अंगाने म्हणजे स्वाभाविकपणेच त्याच्या ठिकाणी देखते होय या पुरते योग्य नव्हे. ते जेणेकरून ते दृश्य होईल किंवा द्रष्टाभावाला प्राप्त होईल अशा प्रकारची योग्यता त्याच्या ठिकाणी नाही. ते केवळ स्वरूप महिमेमध्ये आहे, परंतु तो आत्मा कधी कारण का तर दृश्य जर समोर असेल तर त्याच्या ठिकाणी द्रष्टृत्व येईल किंवा त्याचा द्रष्टा कोणी असेल तर त्याच्या ठिकाणी दृश्यत्व येईल किंवा त्याने जर कोणत्या वस्तूला पाहिलं तर त्याच्या ठिकाणी द्रष्टृत्व येईल. पण तुमच्याच मतामध्ये आत्मा हा कधी कोणाचा दृश्यही होत नाही आणि तो कोणाचा दृष्टाही होत नाही. तो दृश्य आणि द्रष्टा या दोन्ही भावांनी अतीत आहे असं तुमचंच म्हणणं आहे आणि आम्हालाही ते मान्यच आहे. तरी ते आपण यापुढे दृश्य पगळे एवढे आपण करी पुढे द्रष्टेपणे. आता ते म्हणतात तरी म्हणजे अशी जरी गोष्ट आहे. मग आता काय झालं, मूळ जे आत्मस्वरूप आहे ते दृश्य आपलं दृश्य आणि द्रष्टा ह्या दोन्ही भावाच्या अतीत आहे. असं जरी असलं तरी ते आपण यापुढे एवढे दृश्य पगळे आपल्या पुढं ह्या त्रैलोक्याचा
सगळा दृश्याचा विस्तार वाढ विस्तार सगळा आपल्याला दिसत आहे। मग ते द्रष्टेपणे आपण पुढे द्रष्टेपणे आपण करी स्पष्ट रीतीनं तो आत्मा ह्या दृश्याचं जेवढं जे दृश्य आपल्याला समोर दिसतंय बरोबर ना, समोर जे दृश्य दिसतंय याचा सर्वांचं द्रष्टेपण द्रष्टृत्व तो आपण करी, तो आत्मा करतो काय? कारण तुमचा आत्मा तर काय दृश्य दृष्ट भावाने आम्ही तर म्हटलं असतं आत्मेचं हे सगळं दृश्य आहे, तर ते तर तुम्ही कबूल केलं नाही। कारण दृश्य जे आहे आत्म्याला हे दृश्य जड नसून ते काय चैतन्याचा तो विलास आहे असं तुम्ही सांगितलं। ते सर्व चैतन्यच आहे, दृश्य म्हणून काही पदार्थ नाही। त्या ठिकाणी मूलभूत चैतन्यात बरोबर ना विषय ही उपाधी पडली म्हणून त्या ठिकाणी त्याला दृश्य हे नाव आलं। वास्तविक त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर ते सगळं काय आहे चैतन्यच आहे। प्रमाता जो आहे तर एकाच चैतन्याच्या ठिकाणी अंतःकरण उपाधी लागली त्या चैतन्याला नाव प्रमाता आलं, अंतःकरण वृत्ती उपाधी लागली त्याला नाव प्रमाण आलं, आणि विषय उपाधी लागली त्याला नाव प्रमेय आलं, आहे की नाही? आणि त्या विषयाकार झालेल्या वृत्तीचा उपाधी लागला त्याला नाव काय आलं? प्रमिती ज्ञान किंवा प्रमाज्ञान असं त्याला नाव आलं। वास्तविक हा सगळा चैतन्याचाच विस्तार आहे असं तुम्ही सिद्ध केलं। म्हणजे आता ते परमात्म्याच्या ठिकाणी द्रष्टादृश्य असा प्रकारचा भाव नाहीच आहे। मग आता या ठिकाणी आपण करी पुढे द्रष्टेपणे या सगळ्यांचा विस्तार जर जो होतो आपल्याला दृश्याचा, तर हा दृश्याचा होणारा जो विस्तार आहे या विस्ताराला कारण त्याचं द्रष्टेपण जे आहे ते आपल्याला चैतन्य त्याचा द्रष्टा आहे का? नाही। मग हा एवढा विस्तार झाला कोणाचा? याचा अर्थ चैतन्याचा झाला नाही। तो पदार्थ चैतन्याचा परिणाम आहे का? चैतन्याचा परिणाम नाही। चैतन्याचा आणि या दृश्याचा काही संबंध आहे का? नाही। मग आता हे दृश्य तर धडधडीत दिसतंय, हा दृश्य कोणाचा परिणाम आहे? या दृश्याला कारण कोण असं जर म्हटलं तर तिचं हेच राहतं की याला कारण काय आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान हेच त्याला कारण आहे असं तुम्हाला म्हणावं लागेल, असं मनात आहे त्याच्या। म्हणून तो म्हणतो आपण करी दृश्य। आता इकडं बघा याची टीका काय तुम्हाला दुसरं काय म्हणायचं? आता नाना वस्तूची देखणी खुणं ते आपणाशी न देखे जाणं मा दुजयाची कोण वार्तात येथे। नाना म्हणजे अनेक प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूची देखणी खुणं, त्या वस्तूचं देखणेपण म्हणजे त्या वस्तूचं असणारं दृंगमात्रपण असं आहे की ते आपणाशी न देखे जाणं। ती दृंगमात्र वस्तू त्याचं देखणं म्हणजे तिचं पान कसं आहे? तिचं पान असं आहे का ते पान आपणाशी न देखे जाणं, स्वतःलाही पाहत नाही ती वस्तू, म्हणजे स्वतःलाही विषय करत नाही। मा दुजयाची कोण वार्तात येते, मग दुसऱ्याला पाहिजे का? जी ही ज्ञानमात्र किंवा चिन्मात्र असणारी वस्तू, ती चिन्मात्र वस्तू आपल्याला सुद्धा स्वतःला पाहत नाही तर तो इतरांना पाहिल का? म्हणजे इतरांचं प्रकाशन करील का? अर्थात नाही। मुख्य वस्तूचा स्वभाव जे आपलाही नसावा भाव मा अनिकाची जाणीव वस्तू मात्रिकेची। मुख्य वस्तूचा असा स्वभाव आहे का त्या ठिकाणी आपली सत्ता आहे किंवा आपण अस्तित्वात आहोत, ह्या आपल्या अस्तित्वाची जाणीव त्या अस्तिस्वरूप पदार्थाच्या ठिकाणी नाही, चिन्मात्र पदार्थाच्या ठिकाणी नाही। ते सन्मात्र हे चिन्मात्र आहे, पण त्याच्या ठिकाणी आपल्या अस्तित्वाची किंवा आपल्या ज्ञानाची पुन्हा त्याच्या ठिकाणी जाणीव आहे असं मात्र नाही। मग अनिकाची जाणीव वस्तू मात्रिकेची, त्याला इतरांची जाणीव कशी होईल? जे आपण स्वतःला विषय होत नाही ते इतरांना विषय होईलच कसं, किंवा ते इतरांना विषय करीलच कसं? एवं दृश्यद्रष्टेपणे विन वस्तूची एकी चितघन एक खुणेशी विलक्षण कधीही नसावे। इथं जे आहे ती वस्तू कशी आहे? दृश्य आणि द्रष्टेपणा वाचून केवळ एकच एक ती चितघन ज्ञानघन किंवा ज्ञानमात्र किंवा चिन्मात्र अशा प्रकारची वस्तू आहे, आणि ती चितघन आहे। म्हणजे चितघन म्हणजे ती घनीभूत ओतप्रोत सब्राभरीत अशी आहे की त्या ठिकाणी इतर कशालाही जागा नाही, अशी चितघन आहे। आणि एक खुणेशी विलक्षण कधीही नसावे। आणि हा जो संकेत आम्ही सांगितलं का हे जे त्या चिन्मात्र वस्तूचं यथार्थ स्वरूप आम्ही सांगितलं त्याच्या विरुद्ध कधीही नसावं, म्हणजे त्याच्या विरुद्ध कधीही मानू नये। ती वस्तू घनीभूत चिन्मात्र चितघन अशा स्वरूपाची आहे, याच्यामध्ये तर काही संशय अंतःकरणामध्ये नसावा किंवा याच्या विरोधी तिच्या संबंधाने संकल्पना कधी धारणा आपल्या अंतःकरणात असू नये।
आणि रोकडे तरी घडले असे दृश्य केवढे हे उठिले दिसे द्रष्टेपणे आपण कैसे देखत असे की ते म्हणतात. आणि रोकडे तर असं घडलं म्हणजे रोकडं म्हणजे धडधडीत प्रत्यक्ष प्रमाणाने. तर असं घडलं की ह्या दृश्याचा केवढा बरं विस्तार झालेला आहे. प्रत्यक्ष वास्तविक त्याच्या ठिकाणी तर काही झालेलं नाही, त्याच्यापुढं दृश्य कधी उत्पन्न झालेलं नाही. असं असताना आपल्याला मात्र प्रत्यक्ष प्रमाणाने धडधडीत हे संपूर्ण परमात्मा दिसतो. हे आपल्याला काय हे दृश्य आणि आपण त्याचा द्रष्टा होतो की नाही. द्रष्टेपणाने आपल्याला हे सर्व दिसतं. आपल्याला दिसतं म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तर हे द्रष्टेपण नाही. याचाच अर्थ हे दृष्टेपण आपण जे पाहतो ते कैसे देखत असे की ते कसं काय दिसेल. आता तुम्ही काय म्हणाल की हे दृष्टेपण कशाला दिसतं. तुम्ही म्हणाल की आत्माच याचा प्रकाशक आहे. पण तुम्हाला तर द्रष्टा किंवा आत्मा हा ह्या दृश्याचा प्रकाशक आहे असं म्हणता येत नाही. कसं म्हणता येत नाही त्याविषयी ह्या 88 आणि 89 ओळीमध्ये सांगतात. जेथ आत्मत्वाचे साकडे तेथ उठे हे एवढे आणि उठले तरी रोकडे देखत असो न दिसे जरी अज्ञान तरी आहे हे नव्हे आन यया दृश्य अनुमान प्रमाण झाले. आता म्हणतात तुमच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर आत्माच त्याचं द्रष्टेपण करत आहे, आत्माच त्याचं कारण आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर हे म्हणणं तर काही संभवणार नाही. कारण तुम्हीच म्हणतात जे आत्मत्वाचे साकडे, जो आत्मा इतका निरपेक्ष व्यापक आहे की त्याच्या ठिकाणी आत्मत्व किंवा त्या ठिकाणी अहम आत्मा बरोबर आत्म्याच्या ठिकाणी अहम हे स्फुरण हे होण्याचं तिथं साकडं आहे. म्हणजे तो आत्मा आत्म्याच्या ठिकाणी आत्मत्व किंवा आत्मा शब्दाची वाच्यता तर तीसुद्धा कधीच नाही असं तुमचं आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूप कधी आत्मापदाचं सुद्धा वाच्य किंवा लक्ष किंवा उपलक्षण काहीच झालेलं नाही. असं आत्मत्वाचं साकडं तेथ उठे एवढे आणि तिथं जिथं आत्म्याला आत्मत्व नाही आणि तिथं एवढा हा जगताचा विस्तार तुमच्यासमोर दृश्याचा विस्तार झालेला आहे. आणि उठले तरी रोकडे देखत असो. बरं ते नुसतं उठले असं नाही, आपण रोकड धडधडीत हे दृश्य आपण पाहत आहोत. म्हणजे हे सर्व दृश्य आपल्या प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होत आहे. प्रत्यक्ष प्रमाणाने हे सर्व आपल्याला दृश्य तर दिसत आहे आणि आत्मा तर याचा द्रष्टा नाही अशा प्रकारे. कारण आत्म्याच्या ठिकाणी द्रष्टा आणि दृश्य भावाच्या अतीत आत्मा आहे. तो दृंगमात्र स्वरूपाचा आहे आणि तोही तिथं आत्मत्वाचा देखील साकडा आहे. असा तो अवाच्य आहे. आणि हे दृश्य तर आपल्याला प्रत्यक्ष इंद्रियाधिकांना गोचर होत आहे. किंवा इथं दृश्यत्वाची व्याख्या त्यांनी सांगितलं की या ठिकाणी चितभाष्यत्व दृश्यत्व चैतन्य याचं काय करत असते, चैतन्याच्या प्रकाशाने हे प्रकाशित होत आहे. पण चैतन्याचं असंगत्व निर्विकारत्व अबाधित राहून हे सगळं घडत आहे. तर ते आपल्याला हे दिसत तर आहे पण चैतन्य ह्या दृश्याला कारण चैतन्य हे का नाही. मग याला कारण आहे कोण तर न दिसे जरी अज्ञान. तुम्ही म्हणणार या ठिकाणी दृश्याचं मला दिसतं की नाही, पण दृश्य दिसत असलं पण अज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाला दिसतंय का नाही. ते म्हणतात बरोबर आहे तुमचं म्हणणं. अज्ञान त्याच्यावरून अज्ञान कशाला मानायचं. दृश्य प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होत आहे पण अज्ञान काय प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होत नाही. तर तो पूर्वपक्ष म्हणतो की अज्ञान जरी न दिसे, जरी आपल्याला अज्ञान दिसत नसेल म्हणजे नेत्रेंद्रियादी प्रमाणाला ते विषय होत नसेल तरी आहे हे नव्हे आहे. तरी पण हे या ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाणात अज्ञान दिसत नसलं, दृश्य दिसत असलं पण दृश्य दिसतं आहे आणि अज्ञानही आहे. आणि दृश्य प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय आहे, अज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही. तरी आहे, तरी ते अज्ञान आहेत हे नव्हे आन. हे काही आमचं बोलणं अन्यथा आहे असं म्हणता येत नाही. अज्ञान मानावंच लागेल. यया दृश्य अनुमान प्रमाण झाले. म्हणजे जर प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होत नाही तर या ठिकाणी यया दृश्य अनुमान प्रमाण झाले. हे जे दृश्य आहे ना त्या दृश्य म्हणजे दृश्य दिसतं ना, मग ह्या दृश्यत्व हेतूवरून अनुमान प्रमाण झाले. अज्ञानाच्या सिद्धीसाठी अनुमान प्रमाण या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालं. म्हणजे अनुमान प्रमाणाने बरोबर ना, अनुमान प्रमाणाने ह्या दृश्याच्या ठिकाणी दृश्यत्व आहे म्हणून ह्या दृश्यत्व या हेतूने अनुमान प्रमाणाने ज्या ते दृश्य दिसत आहे
तर जे जे दृश्य आहे ते त्या अज्ञानाचं कार्य आहे. कारण आत्म्याचं कार्य तर आत्मचैतन्यात, मग ते कोणाचं कार्य आहे? अज्ञानाचं कार्य आहे. अर्थात हे अज्ञानाचं तुम्हाला प्रत्यक्ष होत नसतं तर परोक्ष होतं. आणि परोक्ष कोणत्या प्रमाणाने होतं? अनुमान प्रमाणाने अज्ञान प्रत्यक्ष होत नाही, पण अनुमान प्रमाणाने अज्ञानाचं अस्तित्वाचं तुम्हाला परोक्ष ज्ञान मात्र होऊ शकतं. अपरोक्ष होत नाही प्रत्यक्ष प्रमाणाने अज्ञानाचं, पण परोक्ष ज्ञान मात्र अनुमान प्रमाणाने होतं. आणि ते अबाधित आहे, म्हणजे अबाधित अर्थाला विषय करणार आहे. कारण अनुमान प्रमाणाने आणि या ठिकाणी जो हेतू आहे निर्दुष्ट असा दृश्यत्व, म्हणजे जे जे दृश्य असतं ते जे जे दृश्य असतं ते ते काय आहे? अज्ञान कार्य आहे की नाही? जसं रज्जूवर भासलेला सर्प, रज्जूवर भासलेला सर्प हा दृश्य आहे का नाही? मग तो दृश्य म्हणून तो काय आहे? मिथ्या. जे जे दृश्य असतं ते ते काय असतं? आपलं ते काय आहे? कशाचं कार्य झाले? ते रज्जूच्या विशेष स्वरूपाचं काय? जे अज्ञान, आणि अज्ञानाचं कार्य सर्प तुम्हाला दृश्य म्हणून दिसला. जे जे दृश्य असतं ते ते अज्ञान कार्य. तसं हे सगळं जगत काय आहे? दृश्य आहे, म्हणून ते अज्ञानाचं कार्य आहे असं अनुमान प्रमाणाने सिद्ध होतं असं तो म्हणतो. बरं, तुमच्या आत्म्याला तर आत्मत्व म्हणणंही सहन होत नाही, मग ह्या दृश्याची संगती आत्म्याकडून लागणार नाही. लागली तर कोणापासून लागेल? हे दृश्य हे अज्ञानाचं कार्य आहे असं तुम्हाला म्हणावं लागेल असं म्हणतो. अहो आत्मा असे आत्मत्वेविन तेथ कैचे असे दृश्य दृष्टेपण आणि प्रत्यक्ष दृश्य भवन असंख्यात दिसे. हा पूर्वपक्ष म्हणतो आत्म्याच्या ठिकाणी जर आत्मत्व नाही तर त्याच्या ठिकाणी दृश्य आणि द्रष्टाभाव असेल काय? अर्थात असणार नाही. आणि आपल्याला हे सगळे त्रिभुवन किंवा ही सगळी दृश्याचा पसारा तर आपल्याला असंख्यात, भरपूर किंवा व्यापक रूपाने, अनेकत्वाने आपल्याला ह्या दृश्याचा पसारा तर आपल्याला दिसत आहे. मागील निरूपणे करून अज्ञान तो न दिसे निपटून आणि दृश्य तरी केवढे जाण विलासले दिसे. आता मागचं जे तुम्ही निरूपण केलं त्याच्यामध्ये जर तुम्ही निपटून अज्ञानाची काय केली? असिद्धी केली. आणि इथं समोर पाहावं तर केवढं मोठं दृश्य आपल्याला विस्तारलेलं दिसत आहे. अहो या दृश्य अनुमाने करून न मानावे का अज्ञान म्हणून पुढेही उपलक्षण सहित जाऊ. तर ते म्हणतात अहो हे दृश्य आहे, बरोबर ना? दृश्य आहे अनुमानावरून. जे जे दृश्य असतं ते कोणाचं तरी कारण, त्याचं कोणीतरी दृश्य असतं ते कार्य कोणत्या तरी कारणाचं कार्य असतं. आता आपल्याला जर शुक्तिरजतामध्ये दृश्यत्व हा हेतू घेतला, बरोबर ना, तर त्याच्यावरून काय होतं? ते अज्ञानाचं कार्य आहे, बरोबर ना. रज्जूच्या अज्ञानाचं कार्य या ठिकाणी सर्प रूप दृश्य आहे की नाही? मग तिथं जर अज्ञान कार्य असेल शुक्तिरजतवत, असं जर शुक्तीच्या अज्ञानाचं कार्य कोण आहे? रजत. आणि ते रजत कसं आहे? दृश्य आहे. आणि ते दृश्य कोणाचं कार्य आहे? अज्ञानाचं. मग जे जे दृश्य असतं ते ते अज्ञानाचं कार्य. तेव्हा ह्या सगळ्या त्रैलोक्याचा किंवा जगताचा विस्तार हे सगळं काय आहे? दृश्य आहे, म्हणून तो अज्ञानाचं कार्य आहे असं आपण म्हणू शकतो. बरं, तुमच्या ठिकाणी आत्मेच्या ठिकाणी आत्मत्वसुद्धा नाही तर त्याच्या ठिकाणी दृश्यदृष्टाभाव येऊ शकेल का? दृग्मात्र आत्म्याच्या ठिकाणी दृष्टादृश्य भाव कधी प्राप्त होणं शक्य नाही. आणि दृश्य तर एवढं समोर दिसत आहे. आणि ते दृश्य कोणाचं तरी कार्य, दृश्य हे काय आहे? कार्य आहे. आणि त्या कार्याचं कोणतरी कारण असलं पाहिजे. जे जे दृश्य असेल त्याला कोणतरी कारण असतं. कोण कारण असतं? तर दृश्याला कारण अज्ञान असतं. म्हणून या ठिकाणी ह्या दृश्याचे कारण कोण आहे? अज्ञान आहे. याला उदाहरण द्यायचं झालं तर शुक्ती रजत किंवा रज्जू सर्प. रज्जू सर्प जसं अज्ञानाचं कार्य आहे, शुक्ती रजत अज्ञानाचं कार्य आहे, तसं हे दिसणारं दृश्य जगत हे अज्ञानाचं कार्य आहे. भले अज्ञान तुम्हाला प्रत्यक्ष होत नसेल तरी त्या कार्यानुमेय रूपाने त्याला तुम्हाला अज्ञान मानावंच लागेल असं त्याच्या मनामध्ये भाव आहे. आता आणि तो म्हणतो की अज्ञान का मानू नये? मानलंच पाहिजे. याविषयी आम्ही आणखीन पुढेही उपलक्षणं सहित जाऊ. पुढे आम्ही तुम्हाला दृष्टांत देऊ आणि उदाहरणाने ही गोष्ट सिद्ध करू. कशी सिद्ध करू ते सांगतात. ना तरी चंद्रू एक वासे तो योमी दुनावला दिसे तरी डोळा तिमिर आयसे मानू एकी. तर उदाहरण सांगतो. अथवा ना तरी चंद्रू एक असे, आकाशामध्ये चंद्र एकच आहे की नाही, परंतु योमी दुनावला दिसे
परंतु आकाशामध्ये 2 चंद्र आहेत, दुनावला म्हणजे दुप्पट 2 चंद्र झाले असं आपल्याला आकाशात कधी कधी दिसतं की नाही. चंद्र एकच आहे, पण जर त्याला 2 दिसत असतील तर याचा अर्थ काय, तरी डोळा तिमिर आईशे मानू एकी, त्याच्या डोळ्याला या ठिकाणी तिमिर नावाचा रोग झाला असं आपण मानलंच पाहिजे. एक चंद्र ज्या अर्थी 2 रूपाने पाहतो त्या अर्थी याच्या डोळ्यामध्ये तिमिर नावाचा व्याधी आपल्याला मानलाच पाहिजे. गगनी चंद्र एकला तेथ दुजाही चांद देखीला, तरी हा तिमिराचा गुण झाला मानावे की. जर गगनामध्ये आकाशामध्ये एकटाच चंद्र असला आणि तिथं जर 2 चंद्र त्यांनी पाहिले तर त्याला तिमिर नावाचा गुण म्हणजे तिमिर नावाचा दोष झाला त्याच्या नेत्राच्या ठिकाणी, हे आपल्याला मानलंच पाहिजे. तेवी ब्रह्म सर्वदा विकारहीन एकाकी अद्वय जाणं, तेथे दृश्य हे कोठून उठले दिसे. त्याप्रमाणे जर ब्रह्म हे नित्य निर्विकार आहे, ते एकाकी आहे, एकमेव अद्वितीय आहे, स्वगत सजाती विजातीय भेदरहित आहे, तर त्या ठिकाणी हे दृश्य ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आलंच कुठून आहे की नाही. असं जर वाटलं तर या दृश्याशी देखता जाणं ब्रह्माशी आले दृष्टेपण एवम याशी अज्ञान कारण असे. आता म्हणतात या दृश्याशी देखता जाणं, ह्या दृश्याला जर पाहिलं आपण तर ब्रह्माशी आले दृष्टेपण, तर काय होईल, दृश्य आहे ना, मग दृश्याचं द्रष्टा कोण आहे, ब्रह्म. ब्रह्माला काय होईल, दृष्टेपण आला असं होईल. परंतु एवम याचे अज्ञान कारण, ब्रह्माच्या ठिकाणी दृष्टेपण कसं आलं, ब्रह्म तर दृग्दृश्य दृश्य आणि द्रष्टा या भावाच्या अतीत आहे, आलं की नाही त्याला दृष्टेपण धडधडीत. मग दृष्टेपण आलं तर दृश्यपण तर येणं शक्य नाही, आणि आपल्याला धडधडीत दिसतं तर खरं त्या ब्रह्माच्या ठिकाणी द्रष्टाभाव आहे आणि त्याच्या सापेक्ष हे दृश्य आहे, किंवा दृश्याच्या सापेक्ष ब्रह्माच्या ठिकाणी द्रष्टाभाव आहे. द्रष्टाभाव येईल का त्याच्या ठिकाणी, नाही. आणि वाटतो की नाही, वाटतो याचा अर्थ ते काय आहे, त्या ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान, बरोबर ना. त्याच्या दृग्मात्र स्वरूपाच्या अज्ञानामुळं त्याच्या ठिकाणी दृश्य सापेक्ष दृष्टुभाव हा आरोपित केला जातो. हा परिणाम कोणाचा आहे, अज्ञानाचा परिणाम आहे. अज्ञान मानावं लागेल का नाही, मानावं लागेल असं तो म्हणतो. कसं तुम्हाला अजूनही उपलक्षण म्हणजे दृष्टांतासहित आम्ही सांगतो. ते दृष्टांत कोणते म्हणतो, भूमी वेगळी झाडे पाणी घेती कवनीकडे, न दिसते आणि आपाडे साजे असते, तरी भरवसेनी मुळे पाणी घेती हे न टळे, तैसे अज्ञान कळे दृश्यास्तव. या ठिकाणी भूमी वेगळी झाडे कवनीकडे पाणी घेती. आता ही झाडं ज्या भूमीवर आहेत तर त्या भूमीवर ती झाडं ज्या ते टवटवीत असतात त्या अर्थी ती झाडं कुठंतरी पाणी घेतच असली पाहिजे की नाही, कुठून तरी पाण्याचं शोषण करीतच असली पाहिजे. परंतु न दिसते, कोणीकडून पाणी घेता ही तर काय आपल्याला दिसून येत नाही. आणि आपाडे साजी असते, आणि ती अतिशय साजी म्हणजे टवटवीत आपल्याला दिसतात. झाडं तर टवटवीत दिसतात, भूमीवर दिसतात, आणि पाणी तर कुठं दिसत नाही. परंतु ती पाणी कुठून घेतात हे कळतसुद्धा नाही. तरी भरवसेनी मुळे पाणी घेते, तर भरवसेनी एक वेगळं करायचं आणि मुळे हा शब्द वेगळा करायचा. तरी भरवसेनी म्हणजे निश्चित रूपाने ही मुळं पाणी घेतात हे न टळे, हे आपल्याला टाळता येणार नाही. तुम्ही म्हणाल का मुळं मुळीच पाणी घेत नाही, पानं निश्चित घेतच असली पाहिजे, कारण ती ज्यावरती काय कोंबाची भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, तसं या ठिकाणी त्यांना पाण्याचा पुरवठा असलाच पाहिजे. तैसे अज्ञान कळे दृश्य असतो. ज्या अर्थी दृश्य जगत दिसतं त्या अर्थी त्याचं कारण अज्ञान हे आहे असं आपल्याला कळतं, किंवा असं आपल्याला मानावंच लागतं. ज्या अर्थी दृश्य दिसतं जे दृश्य दिसतं ते अधिष्ठानाच्या अज्ञाना वाचून दिसत नाही, बरोबर ना. अधिष्ठान अज्ञानाचाच तो परिणाम दृश्य रूपाने होत असतो. आपणच म्हणतो ना, आत्मस्वरूपाचं सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान, ते अज्ञान त्रिगुणात्मक, आणि त्या अज्ञानाचा क्षोभ, आणि त्या क्षोभाचे 2 परिणाम. त्या अज्ञानाचा परिणाम रूप असणारे जे दृश्य पदार्थ आहे, बरोबर ना, त्या पदार्थ उत्पन्न होतात आणि त्या पदार्थांचं ज्ञानही उत्पन्न होतं असं ते आपण सांगतो, बरोबर ना. त्याप्रमाणे म्हणतात तैसे अज्ञान कळे दृश्य असतो. अहो झाडाशी घालिता पाणी, ती झाडे पिती कैसेनी, हे तर कोणी जणी देखील नाही. आपण जेव्हा झाडाला पाणी घालतो ती झाडं कसे ते पाणी घातलेलं पाणी पितात हे तर आपल्याला कोणत्याही लोकांना आत्तापर्यंत दिसलेलं नाही. झाडं कसं पाणी प्राशन करतात, जे घाली पाणी ते प्रत्यक्ष गिरी तसे मी दिनी,
ते झाडे गीती हे कोणी देखिले नाही. आपण जे जे पाणी घालतो ते भूमी गिळते त्या पाण्याला हे कळतं आपल्याला, पण झाडं हे पाणी कसं घेतात हे तर काय अजून कोणालाही दिसलं नाही प्रत्यक्ष. आणि झाडे तरी टवटवीते तरी जाणाविकीमुळे पाणी घेती, उदके तृप्त न होता जिती कैसे निते पा. जर झाडं जर टवटवीत असतील तर असं निश्चित म्हणावं लागतं का या मुळांनी त्या पाण्याचं प्राशन केलेलं आहे. जर त्या पाण्याने ती झाडाची मुळं तृप्त झाली नसती तर ती झाडं टवटवीत आपल्याला कशी दिसली असती, अर्थात दिसली नसती. तेवी न देखो जरी अज्ञान तरी दृश्य विस्तारलेशे जाण, एवं अज्ञान कारणेविन न घडे हे पै. पै पाहिजे तर पे हे पै. तसं म्हणतात जर आपल्याला अज्ञानच नसतं तरी ह्या दृश्याचा विस्तार जो आहे तो अज्ञान नसतं. अज्ञान ह्या कारणावाचून दृश्याचा हा एवढा विस्तार अज्ञान कारणावाचून कधीच घडला नसता. चेलिया निदजाय निद्रितात ठाऊवी नव्हे. इथं ठाऊवी हे एक पद करायचं आणि नोहे हे वेगळं करायचं, पदच्छेद करायचं. ठाऊवी आणि नोहे. चेलिया निदजाय निद्रितात ठाऊवी नोहे परी स्वप्न दावणी आहे मनो एकी. मनोनी वस्तू मात्रे चोखे दृश्य जरी एवढे फाके तेव्हा अज्ञान अति सुखे मनो एकी. इथं मनो एकी आहे ना, तर एक वेगळं करायचं आणि की वेगळं करायचं. मनो एकी, ए आणि की, ननो ए आणि की हे पदच्छेद करायचं. आता यासाठी उदाहरण देतात ते. मग चेल या निदज आहे. मनुष्य चेला म्हणजे जागा झाला तर झोप जाते, आहे की नाही. झोप जागा झाल्यावर झोप दिसत नाही. निद्रिता तर ठाऊही नव्हे, आणि जोपर्यंत झोपेत आहे तोपर्यंतही निद्रा दिसत नाही. जागा झाल्यावरही निद्रा दिसत नाही, तरी निद्रा नाही असं म्हणता येत नाही. त्या अनुमानाने आपल्याला निद्रा सिद्ध होते. कशावरून? स्वप्न दावणी आहे, परंतु स्वप्न दाखवते का नाही. ज्या ते स्वप्न झोपल्याशिवाय स्वप्न पडेल का? मग स्वप्नाची कारण निद्रा. स्वप्नाला कारण कोण आहे? निद्रा आहे असं मानावं लागतं. निद्रावस्थेत दिसत नाही, जाग झाल्यावर दिसत नाही, स्वप्न पडतं. याच्यावरून निद्रेशिवाय स्वप्न पडत नाही, म्हणून स्वप्नाची कारण निद्रा आहे हे आपल्याला, जरी त्या निद्रेचं आपल्याला परोक्ष ज्ञान असलं परंतु अनुमानाने ती निद्रा मानावीच लागते, जरी ती इंद्रियगोचर होत नसली तरी. मनोनी स्वप्न दावणी आहे, स्वप्न दाखवते. त्या अर्थी निद्रा आहे असं म्हणूया की निद्रा म्हणून एक वस्तू आहे आणि ती स्वप्नाला कारण आहे असं आपल्याला म्हणावंच लागतं की, असं सांगतात. मनोनी वस्तू मात्रे चोखे दृश्य जरी एवढे फाके तेव्हा अज्ञानाती सुखे मनो एकी. तर ते म्हणतात म्हणून वस्तू चोखे वस्तू मात्रे. वस्तू कशी आहे? शुद्ध आहे. आत्मवस्तू कशी आहे? अत्यंत शुद्ध आहे. आणि त्या शुद्ध वस्तूच्या ठिकाणी तर दृश्य होणं संभवनीय नाही. आणि दृश्य जरी एवढे फाके, जर एवढं दृश्य फाकत असेल, विस्ताराला प्राप्त झालेलं दिसत असेल, तर अज्ञान आधी याचाच अर्थ काय? ह्या एवढ्या पसरलेल्या दृश्याचं कारण जर त्या ठिकाणी आत्मवस्तू तर नाही. आत्मवस्तूच्या ठिकाणी, कारण आत्मवस्तूच्या ठिकाणी दृश्य आणि द्रष्टा भावच नाही, त्यामुळे हे संपूर्ण जगत तर आत्मवस्तूपासून झालं असं तर म्हणता येत नाही. अर्थात हे वस्तू आणि दृश्य तर आहे, आणि जे जे दृश्य असतं ते कोणाचं तरी कार्य असतं, आणि त्या दृश्याचं कोणीतरी कारण असलंच पाहिजे. तर मग या दृश्याचं कारण जर चिन्मात्र असणारं आत्मतत्व होत नसेल तर या दृश्याचं कारण कोणी? अर्थातच अज्ञान आहे. अज्ञान अथी हे अज्ञान म्हणून पदार्थ अस्तित्वात आहे. हे सुखे म्हणूया की हे म्हणून सहज सुखाने आनंदाने सरळपणे म्हणू शकतो की नाही, असा हा पूर्वपक्ष बोलत आहे. कारण त्यांनी पाठीमागे सांगितलं, तुम्ही जरी किती म्हणले ना अज्ञानाक्षरे नमसो आता निदसुरे परी आन एकच पुरे विषय. अजून एक स्फुरण मला होतं की दृश्यत्व या हेतूने अज्ञानाची सिद्धी होते असं तो म्हणतो. अहो जागता निध नाही हे तो प्रत्यक्ष दिसते पाहिजे किंवा निद्रितेही कधीही देखील नाही. अहो जागृत झाल्यानंतर निद्रा दिसत नाही हे तर आपल्याला प्रत्यक्ष सगळ्यांना अनुभव आहे. जागृत झाल्यावर कोणालाही निद्रा दिसत नाही, किंवा ज्या वेळेला मनुष्य निद्रित असतो त्या निद्रित माणसाने झोप पाहिली असं आतापर्यंत कधीही घडलेलं नाही. निद्रिस्त निद्रा सुखी मग्न
ते नै तै निद कैसी जाणे कोण, परी स्वप्न दावणी साचपण निद्रेशी आले. जेव्हा मनुष्य झोपलेला मनुष्य त्या निद्रेच्या सुखामध्ये मग्न असतो त्यावेळेला तिच्यामध्ये काय होतं, त्याची जी अंतःकरण वृत्ती असते सुखाचा भोग घेणारी, बरोबर ना, ती वृत्तीत काय होते, त्या निद्रेच्या सुखामध्ये, बरोबर ना, अज्ञानाने आवृत्त झालेल्या त्या सुखामध्ये त्या सुखाचा अनुभव घेणारी वृत्ती ही त्याच्यामध्ये लय झालेली असते किंवा मग्न झालेली असते. मग अशा वेळेला तरी निद्र कैशी जाणे कोण, कोणत्या निद्रेला जाणे, जी जाणणारी वृत्ती तीच काय झालेली आहे, कारणामध्ये लीन झालेली आहे. त्यामुळे ते निद्रेमध्ये निद्रा कळत नाही. परी स्वप्न दावणी साचपण निद्रे. स्वप्न जर दिसलं तर स्वप्न ह्या कार्यावरून तुम्हाला निद्रेची कल्पना करता येते की नाही. मग त्या ठिकाणी निद्रा आहे ह्या बोलण्याला काय आलं, साचपण म्हणजे खरेपणा प्राप्त होतो. तेवी वस्तू मात्र चिदघन तेथे केवी घडे अज्ञान, तरी या जगडवाळाशी कोण कारण झाले. तर ते म्हणतात तुमची वस्तू तर ज्ञानघन आहे, तिथं अज्ञानघन वस्तूच्या ठिकाणी अज्ञान कसं काय राहील. ज्ञान मात्र ज्ञानघन वस्तूच्या ठिकाणी अज्ञान तर राहणार नाही. मग तरी या जगडवेळाशी कोण कारण झाले. हा जो तुम्हाला जगताचा पसारा दिसतो याला कारण कोण आहे, याला कारण काय आहे, केवळ चिन्मात्र पदार्थही नाही, बरोबर ना, आणि त्याला काय म्हणतो आपण प्रकृती विशिष्ट असा परमात्मा, तोही याला कारण नाही, बरोबर ना. का त्याच्या ठिकाणी प्रकृती कुठं राहते, अज्ञान कुठं राहते. मग याचा अर्थ अज्ञान हे काहीतरी स्वतंत्र पदार्थ आहे आणि तोच पदार्थ जरी त्या अज्ञानाचं प्रत्यक्ष होत नसलं तरी अनुमान प्रमाणाने त्या ठिकाणी दृश्यत्व या हेतूवरून अनुमान प्रमाणाने अज्ञानाची सिद्धी होते. आणि हे सर्व जगडव्याळ ह्या अज्ञानाचं कार्य आहे असं तुम्हाला आनंदाने कबूल करता येईल किंवा करता आलं पाहिजे. या जगडव्याळाशी कोण कारण झाले, एवम या अन्यथा भासाशी जाण झाले की अज्ञान कारण, न दिसे तरी साचपण आले की हो. आता ते म्हणतात हे जे भास आहे ना, तुम्हाला रज्जूवर सर्पाचा भासच आहे की नाही, आणि हा भास कशामुळे होतो, अज्ञानामुळे होतो. शुक्तीवर रजताचा काय आहे, भासच आहे. तसं ज्या आत्मस्वरूपाच्या विशुद्ध आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच दृश्य झालं नाही, त्याच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा दृश्याचा भास होता असं तुम्हाला मानलं पाहिजे. आणि या दृश्याच्या भासाला कारण कोण आहे, अज्ञान आहे असंच मानलं पाहिजे. एवम या अन्यथा भासाची जाणं झाले अज्ञान कारण. ह्या अन्यथा भानाला कारण कोण आहे, अज्ञानच आहे किंवा ह्या विपरीत भान म्हणता येईल ना याला. ह्या विपरीत ज्ञानाला कारण कोण आहे, विपरीत ज्ञानाचं कारण तो अर्थातच आदिष्टानाचं अज्ञान हेच म्हटलं पाहिजे. मग अज्ञान हेच कारण आहे. आता न दिसे तरी साचपण आले की हो. आणि इथं काय म्हणतात, न दिसे म्हणजे काय, हा न दिसे. आता जरी ते अज्ञान तुम्हाला दिसत नसलं म्हणजे विषय होत नसलं तरी अज्ञानाला खरेपण आलंच ना. दिसत नसून देखील दुसरी संगतीच लागत नाही आणि हेतू निर्दुष्ट आहे कोणता, दृश्यत्व. या दृश्यत्व हेतूवरून अज्ञानाला खरेपण किंवा वस्तुत्व या ठिकाणी प्राप्त झालंच की असं म्हणतात. आता एवम इत्यादी पूर्वपक्षे करून अज्ञान मानून कारण या अनुमाने साचपण आणले अज्ञानाशी. अशा प्रकाराने आत्तापर्यंत आम्ही पूर्वपक्ष केले आणि त्या पूर्वपक्ष करून अज्ञान कारण आहे असं आम्ही मानलं आणि अनुमान प्रमाणाने ह्या अज्ञानाला सत्यत्व देखील आम्ही सिद्ध केलं. कारण आत्मा तर याचं कारण नाही, अर्थात अज्ञानच आहे. आणि तो आत्मा म्हणजे कधी ह्या अज्ञानाने विशिष्ट होणं, बरोबर, काही अज्ञानाने विशिष्ट होणं शक्य आणि असंभवनीय आहे. अर्थात हे अज्ञानाचा स्वतंत्र परिणाम म्हणजे हे जगडव्याळ आहे असंच मानलं पाहिजे. नाना छेदावया कुतर्क जाणं नावेक दावी साचपण सवेची तर्क छेदन करे किजेल आता मूळ ग्रंथ वचन श्रेणी असती अनुमान निराकरणी तेथे कृपा करुणी सज्जनी अवधान दिले. नाना छेदावया कुतर्क जाणं. आता म्हणतात अनुमान प्रमाणाने अज्ञानाला काय आणलं, आता सत्यत्व यांनी स्थापन केलं अनुमान प्रमाणाने, कोणी पूर्व पक्षांनी. तर आता नाना छेदावया कुतर्क जाणं, पण यांनी केलेला हा जो तर्क आहे ना, हा तर्क काय आहे, कुतर्क आहे. आणि
तो नाविक दावी साचे. पण थोड्या वेळा आपल्याला आपातता पाहिलं तर बरोबर आहे बरं का. अनुमान प्रमाणाने अज्ञानाची सिद्धी होते. दृश्यत्व हेतू अत्यंत निर्दुष्ट हेतू आहे, तो अव्यभिचारी हेतू आहे असं वाटतं. ऐक रे, जिथं जिथं दृश्यत्व तिथं तिथं अज्ञान. अशा प्रकारे जिथं तिथं दृश्यत्व तिथं तिथं अज्ञानाचं कारणत्व. जे जे दृश्य आहे ते अज्ञानाचं काय आहे, कार्य आहे, आणि अज्ञान त्याचं कारण आहे असं आपल्याला वाटतं. परंतु म्हणतात सवेची तर्क छेदन केलेला. आता हा जो दुस्तर्क आहे, या दुस्तर्काचा आता लगेच काय करण्यात येईल, खंडन करण्यात येईल. आता मूळ ग्रंथ वचन श्रेणी. आता हा जो मूळ ग्रंथ आहे, त्या मूळ ग्रंथाची जी वचनं आहेत त्या वचनाच्या मालिकामध्ये असती अनुमान निराकरणी. मूळ ग्रंथामध्ये अशा प्रकारचे मालिका दृष्टांताची, अशा प्रकारचे एकापाठोपाठ एक दृष्टांत असे दिले जातील की त्यामुळं अनुमान प्रमाणाचं काय होईल, की जे अनुमान प्रमाणाचं निराकरण होईल. म्हणजे दृश्यत्व या हेतूवरून अनुमान प्रमाणाच्या द्वारा मायेचं अज्ञानाचं सत्य अज्ञानाचं केलेलं समर्थन, त्या सगळ्या समर्थनाचा आता या ठिकाणी निराकरण किंवा परिहार होईल. तेथे कृपा करून सज्जने अवधान दिजे. कृपा करून सगळ्या सज्जन श्रोत्यांनी या गोष्टीकडं काय करावं, लक्षपूर्वक एकाग्र चित्ताने त्याचं श्रवण करावं. आगा ऐशी अज्ञानाते अज्ञान म्हणावे केवते, काय दिवो करीतया ते अंधारू म्हणिपे. आता त्यांनी काय केले, अनुमान प्रमाणाने, बरोबर ना, प्रत्यक्ष प्रमाणाने, अनुमान प्रमाणाने किंवा शब्द प्रमाणाने जर अज्ञानाची सिद्धी होते असं जर तो म्हणत असेल, या ठिकाणी दृश्यत्व या हेतूवरून अनुमान प्रमाणाने अज्ञानाची सिद्धी केली असं जर म्हणतो ना, तर त्या ह्याचं काय करतात, आता खंडन करतात. आणि त्या खंडन करत असताना 95 याचं खंडन काय होतं, प्रारंभ होतं. आता 85व्या उत्तरार्धापासून परी आन एकच पुरे ये विषयी, तर 85 तर 94 बरोबर ना, 94 सगळा पूर्वपक्ष केला. आणि आता ह्या पूर्वपक्षाचं खंडन करण्यासाठी आता या ठिकाणी सिद्धांत पक्ष आहे, बरोबर ना, उत्तर पक्ष. आता उत्तर पक्ष त्या पूर्वपक्षाचं खंडन करत आहे. अज्ञानाला स्वतंत्ररीतीने सत्य मानणारे जे लोक आहेत आणि अनुमान प्रमाणाने अज्ञानाची सिद्धी असं मानणारे, तर त्यांचं आता खंडन करायला सुरुवात केली. खंडन फार प्रखर रीतीनं करतात. लगेच पहिल्याच ओळीत सांगतात, आगा ऐशी अज्ञानाते अज्ञान म्हणावे केवते, काय दिवो करी तया ते अंधारू म्हणिपे. आता सांगतात, हे बघा, तुम्ही म्हणता ना ऐशी अज्ञानाते, अशा प्रकारचं अज्ञान म्हणजे दृश्यत्व या हेतूवरून सत्य ठरवलं गेलेलं अज्ञान. त्या अज्ञानाते केवते अज्ञान म्हणा, त्याला काय अज्ञान म्हणता येईल का? म्हणजे हा जो तुम्ही अनुमान प्रमाणाने सांगितलेला जो व्यवहार आहे, त्या आणि त्या प्रमाणाने जी सिद्धी केली त्या अज्ञानाची सिद्धी केली म्हणतात. तर अशा अनुमान प्रमाणाने सिद्ध केलेलं जे अज्ञान आहे, सिद्ध केलेलं जे अज्ञान आहे, त्याला काय अज्ञान म्हणता येईल? अज्ञान म्हणता येत नाही. उलट काय केलं, त्या अनुमान प्रमाणाने काय केलं, अज्ञानाची अज्ञान रूपाने सिद्धी केली नाही, उलट त्याची असिद्धी करून त्या ठिकाणी जे स्वयंप्रकाश असणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची सिद्धी केलेली आहे. उलट काय झालं म्हणे, काय दिवो करीत आहे ते अंधारू म्हणजे ते म्हणतात, जर एखादा प्रखर प्रकाश पाडित असेल, जर प्रकाश पाडणार तर म्हणे काय प्रखर प्रकाश कोणी काढला, अंधार आणि प्रखर प्रकाश, असंच म्हणता येईल ना, अंधार आणि प्रखर प्रकाश पाडला. जो प्रखर प्रकाश पाडतो त्याला अंधार म्हणता येईल का? आहे की नाही? तसं ज्या ठिकाणी तुम्ही ते म्हणतात की आम्हाला दृश्यत्व आहे, तुम्ही काय केलं, अनुमान सिद्ध केलं. दृश्यत्व या हेतूवरून, बरोबर ना, अनुमान प्रमाणाने तुम्ही अज्ञानाची सिद्धी केली नाही, त्या ठिकाणी आत्मचैतन्याची सिद्धी केली. कारण काय, कोणत्याही प्रमाणाने जेव्हा प्रमेयाची सिद्धी करायची, चांगलं पहा, कोणत्याही प्रमाणाने प्रमेयाची सिद्धी करायची त्यावेळेला खरं अशी पद्धत आहे की मूळचं चैतन्य एकच आहे, मूळचं चैतन्य एकच आहे. त्याला उपाधिभेदामुळं प्रमाता, प्रमाण, प्रमेय आणि प्रमा, बरोबर ना, अशी फक्त काय किंवा प्रमिती अशा प्रकारची फक्त नावं चाललेली
आहे की नाही. मग तुम्ही या ठिकाणी दृश्यत्व ह्या हेतूवरून म्हणजे दृश्यत्व ह्या हेतूवरून अज्ञानाची सिद्धी केली का ज्ञानाची सिद्धी केली. कारण काय आहे, या ठिकाणी तुम्हाला फक्त अंतःकरण उपाधी लागले का प्रमाता नाव आलं, पण आहे कोणते प्रमातृ चैतन्यच आहे की नाही. अंतःकरण वृत्ती आली त्यावेळेला त्याला काय म्हणायचं तुम्हाला, प्रमाण चैतन्य आहे, प्रमाण चैतन्य आहे. विषय आले त्यावेळेला प्रमेय चैतन्य आहे, आणि विषयाकार वृत्ती झाली तेव्हा प्रमिती चैतन्य किंवा प्रमा चैतन्य असं तुम्ही त्याला म्हणतात. मग याच्यावरून बरोबर ना, तुम्ही अज्ञान सिद्ध केलं का ज्ञान सिद्ध केलं, ज्ञानच सिद्ध केलं. तेच आता सांगतात. आगा आयुष्य अज्ञानाते अज्ञान म्हणावे त्या ते काय दिव करी त्या ज्याने काय प्रखर अशा प्रकारचा दिवस उगवला किंवा सूर्यप्रकाश दाखवला, त्याला काय अंधकार म्हणता येईल का, अंधकार म्हणता येणार नाही. आगा हा जो दृश्य विलास येथे तुटी नाही चिदात्मय असं आपणची आपली वास पाहतो असे. आता ते म्हणतात इथं जर आपण पाहिलं हा सगळा दृश्याचा जो विलास किंवा दृश्याचा जो विस्तार तुम्हाला दिसत आहे, किती दृश्य दिसले तरी येथे त्रुटी नाही चिदात्म्य असं. ज्ञानस्वरूप आत्म्याला काही त्रुटी निर्माण झाली का, ज्ञानस्वरूप आत्मा तसाच्या तसा राहूनच या ठिकाणी ह्या दृश्याचा विलास झालेला आहे. बरं, जर ज्ञानस्वरूप आत्म्याचा टेकू त्याला नसता तर या ठिकाणी ह्या दृश्याचा तरी विलास झाला असता, विस्तार झाला असता का, ते तरी कानाखालीच दडे. आपणच आपली वास पाहत आहे, त्या ठिकाणी आपणच काय करत आहे, आपला मार्ग चोखाळत आहे किंवा आपणच आपला वास पाहत आहे, आपणच आपल्याला पाहत आहे. म्हणजे या ठिकाणी एकच चैतन्य बरोबर ना, उपाधी भेदाने त्या ठिकाणी द्रष्टूपणाला प्राप्त झालेलं आहे. एकच चैतन्य उपाधीच्या भेदामुळं दर्शनाला प्राप्त झालेलं आहे, आणि ते चैतन्य दृश्य रूपाला प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारचे. मग इथं अज्ञानाचा विस्तार दिसला का ज्ञानाचा विस्तार दिला का, चैतन्याला कोणत्या प्रकारचा बाधा आला किंवा त्याचं एकपणा काय अखंडित झालं का, काहीच झालं नाही. मग हा सगळा झाला तो विलास कोणाचा आहे, चैतन्याचा आहे. हा जो दृश्य विलास येथे त्रुटी नाही चिदात्म्याचं. त्या चिदात्म्याचं ज्ञान काही त्या ठिकाणी आवृत्त झाले का, बाधित झाले का, काही झालं नाही. बरं, ज्या वेळेला तुम्ही हा सगळा अज्ञानाचा विलास म्हणता त्यावेळेला तरी चिदात्म्याचं जे चिन्मात्रत्व आहे किंवा त्याचं वास्तव स्वरूप आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आवरण किंवा त्याच्यामध्ये विक्षेप त्या चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणी निर्माण झाला आहे का, नाही. आपणच आपली वास पाहत असेल. तेच काय करते, उपाधी वेदाने आपणच आपल्या स्वरूपाला ते पाहत आहे. म्हणजे जणू काही आपणच आपली वास पाहत आहे, आपणच आपल्या स्वरूपाचं दर्शन करत आहे. कोण, चिन्मात्र स्वरूप. दृष्टत्वा होणे हानी जरी विकासती दृश्य श्रेणी तरी म्हणजे ते भरवशेनी अज्ञान हेतू. आता जर काय झालं असतं, त्या आत्मस्वरूपाच्या चिदात्म्याच्या ठिकाणी त्याच्या असणाऱ्या बरोबर आहे ना मूळ द्रष्टृत्वाची म्हणजे त्याच्या दृंगमात्रत्वाची ज्ञानस्वरूपाची जर हानी झाली असती आणि मग ह्या दृश्य रूप पदार्थांचा जर विकास किंवा विस्तार झाला असता तर तुम्ही भरवशेने निश्चितपणे या ठिकाणी ह्या दृश्याला कारण अज्ञान आहे असा अज्ञान हा काय दृश्यत्व हा हेतू घेऊन तुम्ही अज्ञानाची निश्चित सिद्धी करू शकले असते. परंतु आगा जाणन याचा अवगम तया अज्ञान हे नाम परी देखणे हा धर्म अज्ञानाचा नव्हे. आता तुम्ही काय केलं, दृश्यावरून अज्ञानाला जाणलं बरोबर ना, म्हणजे दृश्यालाही जाणलं आणि अज्ञानही जाणलं. मग तुम्ही या ठिकाणी अज्ञान जाणलं का अज्ञान जाणलं, ज्ञानालाच जाणलं. म्हणजे तो जो व्यवहार झाला तो अज्ञानाला जाणण्याचा झाला का तुमचं ज्ञानाची सिद्धीचा व्यवहार झाला, ज्ञानाच्या सिद्धीचा व्यवहार झाला. म्हणून आगा जाणण्याचा अवगम तुम्हाला जाणणं ज्या ठिकाणी उपलब्ध झालं त्या अज्ञान हे नाव. उपलब्धी कशी झाली, जाणण्याची म्हणजे ज्ञानाची उपलब्धी झाली. आत्मा ज्ञान स्वरूप आहे म्हणून तुम्हाला अज्ञानाविषयी अनुमान करता आलं आणि आत्मा आहे म्हणून प्रत्यक्ष दृश्याचंही तुम्हाला ज्ञान झालं. आणि कार्यानुमेय दृश्य ह्या कार्यावरून तुम्हाला काय झालं, अज्ञानाच्या ठिकाणी परोक्ष अशा प्रकारचं अबाधित स्वरूपाचं बरोबर ना, अबाधित स्वरूपाचं अनुमान प्रमाणाने तुम्हाला काय झालं, ज्याचा व्यवहारात बाध होत
व्यवहारात ज्याचा बाध होत नाही असं तुम्हाला ज्ञान झालं. म्हणून या ठिकाणी अज्ञान हे नाम पर देखणे हा धर्म अज्ञानाचा नव्हे. ते पाहिलं ते अज्ञानाने पाहिलं का ज्ञानाने पाहिलं? का ज्ञानाने ज्ञान पाहिलं? ज्ञानाने ज्ञान का पाहिलं? तर उपाधीचा मध्ये स्वीकार केला तेव्हा ज्ञानाने ज्ञान पाहिलं असा व्यवहार झाला. पण खरं अज्ञानाने मात्र हे ज्ञान पाहिलेलं नाही. कारण देखणे पाहणं किंवा जाणणं जाणीव हा काय अज्ञानाचा धर्म नाही. आगा अग्नी अग्नित्वा मुकला आणि शिखा जरी जाय अंतराळा तरी अज्ञान हे सकाळा दृश्याशी प्रसवे. ते म्हणणे अग्नीच्या ठिकाणी अग्नित्वाला जर मुकला बरोबर ना, आणि त्याच्या अग्नीच्या ठिकाणी अग्नित्व तर नाही आणि त्याच्या शिखा म्हणजे त्याच्या ज्या ज्वाळा आहेत त्या फार अंतराळापर्यंत आकाशापर्यंत भिडल्या असं जर बरोबर ना, असं नाही तरी अज्ञान हे सकाळा दृश्याशी प्रसवे. तसं या ठिकाणी अज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान तर अज्ञानाला ज्ञानाचं अधिष्ठान तर नाही असंच म्हणावं लागेल ना. आणि ते अज्ञान स्वतंत्र रीतीनं या सगळ्या दृश्यांना प्रसवलं असं म्हणता येईल. आहे की नाही? तसं अज्ञानाला अधिष्ठान ज्ञानाचं तर घेतलेलं नाही आणि त्या केवळ अज्ञानाचा परिणाम या संपूर्ण जगताचा विस्तार आहे असं म्हणणं म्हणजे अशा म्हणण्यासारखं आहे की अग्नीच्या ठिकाणी अग्नित्व नाही, अग्नीच्या ठिकाणी अग्नित्व नाही पण तो अग्नीच्या ज्वाळा कुठं चालल्यात? अंतराळापर्यंत चालल्यात. जेवी उदेल या दिवसपती असं जर कोणी म्हणेल तरच मग काय होईल? अज्ञान हे दृश्याला प्रसवू शकेल, अज्ञान हे दृश्याला निर्माण करील. पण स्वतंत्र रीतीनं अज्ञान या दृश्याला निर्माण करण्याचं सामर्थ्य अज्ञानाच्या ठिकाणी नाही. काय हा तर किंवा दृश्यावरून अज्ञानाची सिद्धी नाही होईल. दृश्य जर सत्य ठरलं तर तुम्हाला अज्ञानाची सिद्धी करता येईल. जेवी म्हणजे अज्ञानाला ज्ञानाचं साह्य नसताना केवळ अज्ञान हे दृश्याला प्रसवू शकलं असं तुम्हाला म्हणता येईल. काही जेव्हा दृश्याचं ज्ञान होतं तेव्हा ते दृश्याचं ज्ञान म्हणजे त्या दृश्य उपहित चैतन्याचं ज्ञान होतं. ज्यावेळेला तुम्ही दर्शन असं म्हणतात त्यावेळेला तुम्हाला अंतःकरण वृत्तीपहित चैतन्याचा काय आहे? अंतःकरण वृत्तीपहित चैतन्य कोण आहे? ते ज्ञानस्वरूप चैतन्य. त्याच्यावर फक्त उपाधीमुळं तुम्हाला दर्शन हे नाव आलं. इकडं विषयोपहित चैतन्याच्या ठिकाणी बरोबर ना, त्या ठिकाणी उपहित चैतन्य आहे म्हणजे म्हणजे एकाच असणाऱ्या व्यापक चैतन्याला विषय उपाधी झाली म्हणून फक्त ही नावं आली. ती सगळी नावं काय आहेत? वाचारंभन मात्र आहेत. आहे की नाही? त्यामुळं दृश्य दर्शन आणि द्रष्टा ही सगळी त्रिपुटी जी आहे ती वाचारंभन मात्र आहे आणि तिचं कारण जे अज्ञान आहे ते सुद्धा वाचारंभन मात्रच आहे. म्हणून तिथं सगळा होणारा व्यवहार काय आहे? वस्तूला पाहत असते आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी ती वस्तूला पाहत असताना त्या ठिकाणी अज्ञानाचं कारणत्व आपण आरोपित करतो. जेवी उदेल या दिवसपती स्वकर्मी प्रवर्ते त्रिजगती तया सूर्याचे लोक काय म्हणते अंधारा. ते म्हणतात सूर्य जेव्हा उगवला तर सूर्याचा उदय झाल्यावर सगळे लोक आपापल्या व्यवहारामध्ये प्रवृत्त होतात आणि त्या सूर्याला लोक म्हणतात ओ अंधार आला. तिथं अंधार आला का तो प्रकाश रूप सूर्य आला. ऐकी नाही? प्रवृत्तीचा प्रकाशवंतो तो काय असे प्रकाशवंतो, प्रवृत्तीचा प्रकाशवंतो तो काय असे प्रकाशवंतो तेवी दृश्य प्रकाश येतो अज्ञान न घडी. तर काहीतरी आहे का तो बदललेलं बघा. सगळ्या प्रवृत्तीचा प्रकाश करणारा तो काय असे अप्रकाशवंतो असा असावा बहुतेक तिथं. सगळ्या प्रवृत्तीला प्रकाश देणारा जे आत्मचैतन्य ते काय प्रकाशवंतो तिथं अप्रकाशवंतो आहे ना. तिथं ते चुकून झाले. ते तो काय असे अप्रकाशवंतो असं पाहिजे. आता सगळ्या जेवढ्या प्रवृत्ती होतात अंतःकरण वृत्तीच्या द्वारा बरोबर ना, त्या सगळ्यांना त्यांचा प्रकाशवंत त्यांचं मूळ अधिष्ठान काय आहे? प्रकाशस्वरूप आत्मा चिदात्मा आहे आणि तो स्वतः चिदात्माच काय म्हणे? अप्रकाश अज्ञान रूप आहे. म्हणता येईल का? चैतन्याला अज्ञान म्हणता येईल का? नाही. तेवी दृश्य प्रकाश येतो अज्ञान न घडे. त्यामुळं दृश्याच्या ठिकाणी जे प्रकाशाला कारण आहे, दृश्याचं जे आपल्याला ज्ञान होतं त्याला अज्ञान म्हणता येईल का? दृश्याचं आपल्याला ज्ञान होतं की नाही? मग साक्षात दृश्याचं ज्ञान होत असताना त्या दृश्याचं कारण कोण आहे? ज्ञान आहे. आणि तुम्ही काय म्हणायचं? अज्ञान आहे. हे न घडे. असं कधी घडू शकत नाही. आपुले विलासे करुणी आत्माचे असे जग भरुणी
तया आत्मया जनी अज्ञान म्हणावे. तो आपल्या विलासाने विस्ताराने ज्या आत्म्यानेच हे संपूर्ण जग परिपूर्ण झालेलं आहे, म्हणजे घनीभूत ज्ञान घन आत्म्याने हे सगळं जग परिपूर्ण असताना त्या आत्म्याला तुम्ही कदाचित अज्ञान असं म्हणाल, पण जनी म्हणू नका हो असं सांगतात. याविषयी स्मृतीप्रमाण सांगतात. क्षेत्रज्ञम चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्त ज्ञानम मतं मम इति भगवद्वचन. तरी सर्व क्षेत्रांच्या ठाई क्षेत्रज्ञ मीच पाही एवं क्षेत्रज्ञादोही जाणतो मी हेच ज्ञान निश्चित. हे भगवंताचे मत आता कैचा येथ अज्ञान सद्भाव. यासाठी स्मृती प्रमाण देतात गीता की क्षेत्रज्ञमच्या अपि मां विद्धि, म्हणजे क्षेत्रसुद्धा कोण आहे? मीच आहे. आणि क्षेत्रज्ञम आणि त्या क्षेत्राचा ज्ञातासुद्धा कोण आहे? मीच आहे. म्हणजे केवळ चैतन्यच आहे. इति सर्व क्षेत्रेषु सर्व क्षेत्रांच्या ठिकाणी ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ही दोन्ही मीच आहे असं हे भारता ज्ञानामध्ये रममाण होणाऱ्या अर्जुना तू हे समज का सर्व काय आहे? मीच मी आहे. आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं जे ज्ञान आहे तेच खरं माझं ज्ञान आहे. म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं प्रकाशक असं जे ज्ञान आहे ते खरं माझं वास्तव स्वरूप आहे. आणि ते अबाधित नित्य निरंतर अशा प्रकारचं अकाट्य अभंग अविच्छेद्य असं ते माझं स्वरूप आहे. हे कोणाचं वचन आहे? भगवंताचं वचन आहे. तेव्हा सर्व क्षेत्राच्या ठाई क्षेत्रज्ञ मीच पाहिजे. सर्व क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ आहे तोही कोण आहे? ज्ञच आहे की नाही? मीच आहे. आणि एवं क्षेत्रज्ञादोही जाणतो. मी क्षेत्रालाही जाणतो आणि क्षेत्रज्ञालाही जाणतो. म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा प्रकाशक ज्ञानरूप असा मीच आहे. त्याला अज्ञान म्हणायचं का? त्याला अज्ञान. मग तिथं काय म्हणावं? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा प्रकाशक कोण म्हणावं? अज्ञान म्हणावं. म्हणजे क्षेत्रज्ञाला कारण अज्ञान म्हणावं का ज्ञान स्वरूप तत्व म्हणावं? ज्ञान स्वरूप वस्तू म्हणावी. हेची ज्ञान निश्चित हे भगवंताचे मत आता कैचा इथं अज्ञान सद्भाव. आता याला जर ज्ञान असं म्हणायचं असेल आणि हे जर भगवंताचं मत असेल, आता याला अज्ञानाचा सद्भाव आहे आणि तिथं अज्ञानाचं अस्तित्व आहे असं म्हणावं का? म्हणूच नाही. तरी आपण आपला जाणं हेची क्षेत्र हाची क्षेत्रज्ञ आणि दोहीचे द्रष्टेपण द्रष्ट्याशी असे. ते म्हणतात हा जो क्षेत्रज्ञ आहे ना तो स्वतःच क्षेत्रसुद्धा तोच झाला आणि क्षेत्रज्ञसुद्धा तोच झाला. म्हणजे हे सर्व काय आहे? ज्याला आपण क्षेत्र किंवा विषय रूपाने म्हणतो ते विषयसुद्धा कोण झालेला आहे? तोच. आणि त्या विषयांचा प्रकाशकसुद्धा कोण झालेला आहे? तोच झालेला आहे. आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे सुद्धा दोन्ही कोण झालेलं आहे? तोच. आणि दोन्हीचा प्रकाशकही कोण आहे? मग हा व्यवहार ज्ञानाचा आहे का अज्ञानाचा आहे? सरळ ज्ञानाचा व्यवहार आहे. दोहीचे द्रष्टेपण द्रष्ट्याचे असे. दोहीचे म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोघांचंही द्रष्टेपण कोणाला येतं? मूलभूत असणाऱ्या ज्या द्रष्ट्याला दृंगमात्र द्रष्ट्यालाच येतं. हे अनुभवाची खुण अर्जुनाप्रती नारायण बोलिले या लागून अज्ञान नाही. ही आपल्या स्वात्मानुभवाची खूण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितली. आणि ह्या बोलण्यातूनच असं दिसतं की या लागी बोललेले अज्ञान नाही. भगवंताच्या ह्या गीतेतल्या वचनावरून अज्ञानाची सिद्धी होते का ज्ञानाची सिद्धी होते? ज्ञानस्वरूप आत्म्याची सिद्धी होते. हे येथे विषय बोलता निरूपण जाईल प्रांता मनोनी ग्रंथाचे निस्वाये आता पुढेही बोलो. आता म्हणतात हे जर मी अधिक स्पष्ट जर बोललं तर आता काय होईल? हे ज्या अज्ञान खंडन हे प्रकरण इथं समाप्त होईल आहे की नाही? निरूपण पुढं करता येणार नाही. म्हणून ह्या ग्रंथाचा जो ओघ आहे त्या रीतीनं, कारण ग्रंथ पुढे सांगितलेला आहे माऊलींनी, अजूनही दृष्टांत दिलेले आहेत. आणि हा एक प्रकारचा काय आहे? सुवायू. म्हणजे आपली जी नाव चालली तिला जर अनुकूल वारा मिळाला तर ती त्याच्याशी व्यवस्थित प्रवास करते. तसा हा सुवायू आहे. आणि त्यामुळं कोणता पुढं असणाऱ्या ओव्यांचा जो सुवायू आहे त्याच्या रीतीनं आपली नाव जी आहे ती योग्य दिशेने जाईल, ती भरकटणार नाही. म्हणून म्हणतात की आता हे जास्त स्पष्ट मी इथं बोलत नाही, कारण ग्रंथकर्ते पुढं त्याच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत सांगून युक्ती सांगून त्याचं स्पष्टीकरण करणारच आहेत. कसं करणार आहे ते सांगतात. आगा चंद्रापासून उजळ जेणे राविली वस्तू धवळ तया ते काजळ म्हणिजत असे. हां, आता माऊली म्हणतात काय? ठीक आहे ना? काय आगा चंद्रापासून उजळ जेणे धवळ वस्तू राविली. एखादी वस्तू आहे
आणि त्या वस्तूला एखादा उजाळा द्यायला लागला, तर उजाळा देत असताना ती धवळ वस्तू राहिली, अत्यंत शुभ्र अशा प्रकारची ती वस्तू त्यांनी घासून पुसून एखाद्याने केली. ती इतकी केली की चंद्रापेक्षाही उजळ अशा प्रकारची शुभ्र कांतिमान अशी वस्तू एखाद्याने तिला पुन्हा 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 घासून ती वस्तू जर केली, तर ते म्हणतात किंवा तिच्यावर तशा प्रकारचा लेप लावून राविली म्हणजे त्याच्यावर पुन्हा पुन्हा लेप लावून जर ती वस्तू चकाकी चढवून जर ती वस्तू केली, तर त्या वस्तूला काय म्हणतात, त्या ते काजळ म्हणायचं असे त्या वस्तूला काजळ लावलं म्हणायचं. आता त्यांनी वस्तू जर ती शुभ्र चंद्रापेक्षाही भारी वस्तू लावून ती वस्तूला उज्ज्वल किंवा दैदिप्यमान केलं, तर त्याला आज तुम्ही काय म्हणणार, ती वस्तू जी आहे तर त्याला काय म्हणायचं, आता काजळ आहे असं म्हणता येईल का? जे चंद्रावणी शुभ्र भारी तया काजळ म्हणावे, जरी तेवी उदयला चित्प्रकाश करी तया अज्ञान म्हणावे. तर ते म्हणतात चंद्रापेक्षाही शुभ्र अशा प्रकारची जर वस्तू असेल श्रेष्ठ, तर तिथं काजळ असं म्हणावं का? हे तर काजळ आहे, चंद्रापेक्षा शुभ्र, आणि त्या वस्तूचा लेप किंवा चकाकी दिली आणि तुम्ही त्याला काय म्हणणार, ही तर काजळ आहे म्हणावं का काजळ त्याला? म्हणू नये. तैवी उदयला चित्प्रकाश करी. जो जे चैतन्य उदित झालं असताना म्हणजे समोर पदार्थ असताना त्याचं काय करतं, प्रकाशन करतं, आणि ते चैतन्य प्रकाशन करतं, त्याला अज्ञान म्हणायचं का? जो पदार्थ समोर आला, कोणताही पदार्थ होऊ द्या, अज्ञानाचं सुद्धा काय करतं, ते प्रकाशन करतं, आणि त्या पदार्थाला तुम्ही काय म्हणायला लागले, अज्ञान. एवढं जडमूड असणारं अज्ञान त्याचंही प्रकाशन करतं, त्याच्या कार्याचंही प्रकाशन करतं, स्वतः नेहमी स्वयंप्रकाश असतं, आणि त्याला तुम्ही काय म्हणत असता, अज्ञान. आणि कोणत्या हेतूवरून म्हणत असता, दृश्यत्व, ह्या हेतूवरून त्याला अज्ञान म्हणतात. हा काही न्याय आहे का? नाही. आगीचे काज पाणी निफदा जरी आणि अज्ञान या वाहनी मानू तरी ते म्हणतात आगीचे काज पाणी जरी आणि निफदा, पाणी जरी निफदा आणि. आता अग्नीचं काम आहे, आगीचे काज आणि पाणी निफदा जरी आणि, पाण्याने ते काम उत्पन्न केलं, पाण्याने केलं. अग्नीचं काम काय आहे, सर्वांना दग्ध करणं, आणि पाण्याचं काम काय आहे, अग्नीला विझवणं. परंतु जर अग्नीचं काम जर पाणी करायला लागलं, तर मग अज्ञान यावं, आणि मग अज्ञानाचं काम कोण करायला लागलं, अज्ञान करायला लागलं. ही गोष्ट आम्ही या वाणी म्हणजे ह्या प्रवाहामध्ये आम्ही ही गोष्ट मान्य करू. म्हणजे अग्नीचं काम पाणी कसं करीत, तसं ज्ञानाचं काम अज्ञान कसं करीत. आगाध झालया अग्निप्रदीप्त स्पर्श मात्रे दग्ध करीत ऐसे काद होतं उदकाचे निजरी. आता म्हणतात की अग्निप्रदीप्त झाला की तो स्पर्श मात्राने काय होतो, दग्ध करतो, दाह करण्याचं कार्य करतो. आणि हेच कार्य जर उदकाकडून किंवा पाण्याकडून झालं, तरी या दृश्यविलासाची अवश्य अज्ञान प्रकाशी काष्ठाची राशी जाळी जरी उदक. तर म्हणतात हा जेवढा दृश्याचा विस्तार दिसतो, ते जर अग्नीचं कार्य पाणी जर करायला लागलं, तर मग या दृश्याच्या विस्ताराचा प्रकाशन हे अज्ञान करतं. कधी म्हणे, जर काष्ठाच्या राशी जर पाणी जाळायला लागलं, अग्नीची गरज पडली नाही, तर ह्या दृश्याला कारण कोण आहे, अज्ञान आहे, असं आम्ही कबूल करू. असो अग्निचेनी अनुग्रहे दीप सर्वांचा प्रकाशक होय, ऐसे जरी कार्ये उदकाचेनी होते, तरी अज्ञान होणी कारण भासवी अहंजनवन, भासवी हंजनवन. इथं पाहिजे भासवी हे जनवन, आणि हे शब्द वेगळा करायचा आणि जनवन वेगळा करायचा. भासवी हे जनवन. आता आणि उपलक्षण हेच विषयी सांगतात. अग्नीची कृपा झाली, अनुग्रह झाला, आणि अग्नीच्या कृपेने देवानी काय केलं, सर्वांचं प्रकाशन केलं. अग्नीच्या कृपेने दिव्याने सर्वांचं प्रकाशन केलं. परंतु हेच कार्य म्हणे कधी झालं, पाण्याने देखील केलं, बरोबर ना. पाण्याने देखील काय केलं, सर्व दिव्यांना प्रदीप्त केलं आणि सगळ्या वस्तूंचं दर्शन करून दिलं असं म्हणे. तर मग आम्ही म्हणू तरी अज्ञान होणे कारण, तर अज्ञान हेच कारण आहे, आणि ते ह्या सगळ्या जनवनाचं प्रकाशन करतं, बरोबर ना. आणि अनेक उपलक्षणे याचे विषय. आणखी दुसराही दृष्टांत आम्ही या संबंधाने देतो. कळी पूर्ण चंद्रमा
आणून मिळवी आम्हा तरी ज्ञान हे अज्ञान नामा पात्र होईजे उद्यापण पुढं 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 होईजे